ताई नमस्कार. आज तुम्ही सर्व पत्रकारांना बोलवलेलं आहे, नेमका विषय काय? नमस्कार, मी माधुरी विजय शेटे. सध्या ग्रामपंचायत शेवळवाडी येथे प्रशासक म्हणून काम पाहते. विषय असा आहे की मौजे शेवळवाडी गावात शेवळवाडी येथे घरगुती नळ कनेक्शन जोडणी करणे या योजनेसाठी आलेल्या निधीचा अपहार झालेला आहे. हा ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य मुद्दा आहे. विषय असा आहे की ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जलजीवन जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शेवळवाडी गावासाठी जलजीवन मिशन ही योजना मंजूर झाली होती. जलजीवन मिशन योजना चालू असताना जे मेन पाईप वितरण करण्याचे किंवा मेन पाईपलाईन टाकण्याचे जे काम झाले ते 2022च्या एंडिंगपर्यंत ही सर्व योजना पूर्णपणे राबवून झालेली होती. आणि ही योजना चालू असताना सर्व ग्रामस्थांनी आपापले नळ कनेक्शन घरगुती नळ जोडणी करून स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून वीट मजुरी घेतलेली होती. त्यानंतर ह्या जलजीवन मिशन अंतर्गत साधारणतः ऑगस्ट 2023ला प्रशासकीय आदेशानुसार जिल्हा परिषदे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत आमच्या शेवळवाडी गावासाठी घरगुती नळ जोडणी करण्यासाठी जवळपास 12,06,000 रुपयांचा निधी आला होता. तर आमचा आरोप असा आहे की जर ही योजना ऑलरेडी म्हणजे सगळ्या लोकांनी सर्व ग्रामस्थांनी आपापले नळ कनेक्शन स्वतःच्या खर्चाने घेतलेले होते, पण हा जो नंतर निधी आला हा निधी मग गेला कुठे? तर आमचा आरोप असा आहे की या निधीचा अपहार झालेला आहे. हा निधी ह्या योजनेसाठी वापरलेलाच गेलेला नाही. अपहार कोणी केला? त्यावेळेसचे सरपंच होते निलेश विलास थोरात, जे आता कृषी उत्पन्न स्वामी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत, आणि ग्रामसेवक होते राजाराम रणपिसे म्हणून. तर विषय असा होता की जिल्हा परिषदेने हा सर्व निधी ग्रामपंचायतला वर्ग केला होता शेवळवाडी येथे घरगुती नळ कनेक्शन जोडणी करणे त्याच्यासाठी. तर ग्रामपंचायतने याच्या सब कॉन्ट्रॅक्ट दिलं स्वप्नील घुले या ठेकेदाराला. पण विषय असा होता की जर योजना ऑलरेडी सर्व कनेक्शन चालू होते, योजना आधीच झालेली होती, प्रत्येक ग्रामस्थांनी आपापले नळ कनेक्शन घेतलेले होते, मग ही जे सब ठेकेदार जो नेमण्यात आला स्वप्नील घुले, मग यांनी नळ कनेक्शन दिले कोणाला? जवळपास 264 आत्ता आमच्या गावात नळ कनेक्शन धारक आहेत. पण ह्या योजनेअंतर्गत जवळपास 417 ग्रामस्थांना मिळकत धारकांना नळ कनेक्शन दिले असे दाखवण्यात आले. जे तुमच्या गावातले जे नागरिक आहेत त्यांनी स्वतःहून तुमच्या मेन पाईपलाईनचा पुढे पाईप जोडला, तोटी काढली, त्याचे पैसे स्वतः भरले. ह्या विद्यमान स्वामी महोदयांनी या पैशाचा अपहार केला असा तुमचा आरोप आहे. हा, एकही कनेक्शन दिलेलं नाही हा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्याचा याचे पुरावे काय आहे? याचे पुरावे असे आहे की एक मिनिट आम्ही गेल्या महिन्याभरापासून ह्या गोष्टीचा सर्व पाठपुरावा करतोय. आम्ही प्रत्येक घरी जवळपास 100 घरी स्वतः सर्वांची चौकशी केली आहे की बाबा ह्या योजनेअंतर्गत जो निधी आला तो तुमच्यासाठी खर्च झाला आहे का? हे जे नळ कनेक्शन तुम्ही घेतले गेले हे तुम्ही स्वतःच्या खर्चातून दिलं आहे की ग्रामपंचायतने तुम्हाला दिलं आहे? तर सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं आले की हा जो नळ कनेक्शन घेण्यासाठी खर्च झाला आहे, तुम्ही पाईप लागले किंवा जे मटेरियल लागलं नळ जोडणीसाठी आणि मजुरी लागली, ती सर्व ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून घेतलेली आहे. एकही रुपया ग्रामपंचायतचा यासाठी निधी वापरण्यात आलेला नाही. सरपंच असताना तुम्ही सदस्य होता? हो, होते ना. मग तुम्ही ज्या मीटिंगमध्ये या खर्चाला मंजुरी दिली त्याच्यावर तुमची सही आहे? सही सर्व सदस्यांची प्रोसिडिंगवर आहे. जे हजर राहतात त्यांच्या सगळ्या सह्या प्रोसिडिंगवर होतात. पण मासिक मीटिंग ग्रामसभेत हा विषय कोणासमोरही मांडण्यात आलेला नाही. मग सह्या फसून घेतल्या काय म्हणणं आहे तुमचं? कसं आहे? कुठल्या सह्या? तुम्ही जे मासिक मीटिंगला असताय ते प्रोसिडिंगला आलेल्या सर्व सदस्यांच्या सह्या प्रोसिडिंगवर घेतल्या घेतात. हो, गुपचूप ठरवलेला आहे. हो काही एका मीटिंगमध्ये ठराव लिहिला तर पुढच्या मीटिंगमध्ये मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे असा विषय असतो. हो, त्याच्यामध्ये हा विषय झाला असेल? नाही, झालाच नाही ना. आता तुम्ही सर्व सदस्यांना जरी विचारलं तरी कुणीही ती गोष्ट कबूल करणार नाही की आमच्या समोर ही गोष्ट मांडण्यात आली किंवा ग्रामसभेतही हा विषय आला नाही. एवढी मोठी योजना गावासाठी आज मंजूर होतीये
मग कमीत कमी ग्रामस्थांना कळलं पाहिजे ना या गोष्टी. म्हणजे किती रुपयांचा अपहार झाला असा तुमचा आक्षेप आहे? जवळपास 12 लाख रुपयांचा अपहार झालेला आहे. बाकी सदस्य का नाही आले? नाही आता थोडंसं घाईतच ही सगळी पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे. येतील सर्व ग्रामस्थ ताई, येतील तुम्ही किंवा एक प्रश्न निर्माण होतो, मग तुम्ही त्यांना हा जाब का नाही विचारला, हे पैशाचं काय केलं? एक मिनिट, मी या संदर्भात ज्या वेळेस मला ही सगळी माहिती समजली त्यावेळेस मी त्यावेळेसचे जे ग्रामसेवक होते रणपिसे साहेब त्यांना मी कॉल केला, पण त्यांच्याकडूनही मला समाधानकारक उत्तर मिळालेली नाही. त्यानंतर मी हे काम जे सब कॉन्ट्रॅक्टर आहे स्वप्नील गुले त्याला देण्यात आलेलं, त्याला पण मी कॉल केलेला, पण त्याने माझे कॉलच उचलले नाही. आणि स्वामींना का नाही विचारलं? काही स्वामींना विचारायचा काही प्रश्नच नाही ना. ते सरपंच होते ना, ते काही मेहरबानी करतात आपल्यावर, त्यांची नाही, ड्युटीज आहे ना, जोखीम आहे. आहे. त्यानंतर आम्ही मिटिंग लावली, पण ह्या विषयात म्हणजे आमची ग्रामपंचायतची मासिक मिटिंग होती त्यावेळेस मी ठेकेदाराला पण बोलवलं, पण ठेकेदार आलेला नाही आणि सदस्यही आलेले नाही. फक्त 4 सदस्य त्यावेळेस हजर होते. कुठल्या महिन्यात कुठल्या वर्षात हा अपहार झाला असा तुमचा आक्षेप आहे? हा अपहार ह्या योजनेचं बिल 31/8/2024 ला निघालेलं आहे. 10,48,202 रुपयाचं पेमेंट ठेकेदाराला झालेलं आहे. मग आता तुम्ही सरपंच होता, आता प्रशासक आहे, हो. तुम्ही दप्तर पाहिलं असेल ना? हो, पाहिलं तुमच्या ना. लक्षात काय आलं? माझ्या लक्षात असं आलं की ज्या कामासाठी हा निधी आलेला आहे हे काम तर ऑलरेडी 1 वर्षापूर्वीच झालेलं आहे. मग हा आलेला निधी गेला कुठे? मग पंचायत समितीकडे तक्रार का नाही केलेली आम्ही पंचायत समितीकडे तक्रार केलेली आहे. व्हिडिओ काय म्हणाले? व्हिडिओ म्हटले आम्ही 8 दिवसात तुम्हाला चौकशी करून गावात येऊन इंजिनियर वगैरे प्रत्यक्ष ग्रामस्थांची विचारणा करून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करू. 8 दिवसामध्ये तपास झाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहील? जर 8 दिवसात तपास झाला नाही तर आम्ही पंचायत समिती समोर सदस्य आणि ग्रामस्थांसह मी उपोषणाला बसणार आहे. आता एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी हे बाजार समितीचे सभापती आहेत, त्या चांगल्या पदावर आहेत, तुम्ही त्यांना काही बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय? नाही, हा राजकीय हेतूच नाहीये. हा राजकीय प्रश्नच नाहीये काही. ही आज आमच्या सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाचे पैसे यासाठी लागलेले आहेत ना, बरोबर आहे ना. राजकारण हा विषयच नाहीये. मग तुम्ही हे जे चाललंय हे सगळं आमच्या शेवाळवाडी गावाच्या ग्रामस्थांसाठीचा विषय आहे हा सगळा. हे जो अपहार झाला हा एकटा सरपंच किंवा पाहणी करू शकत नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी अधिकारी असतील हो, अधिकारी. बनवले असतात त्यांनी. असं काय नाव आहे त्या अधिकाऱ्यांचं? संशय कोणावर आहे अजून? संशय म्हणजे त्यावेळेसचे जे सरपंच होते निलेश विलास थोरात, ग्रामसेवक राजाराम रणपिसे आणि ठेकेदार स्वप्नील गुले यांनी सगळ्यांनी संगनमत करून या निधीचा अपहार केलेला आहे. आणि विषय असा आहे की जर काम नाही झालं याची MB झाली म्हणता, पण कामच कुठे? जिओ टॅगचे फोटो नाही आहेत आमच्याकडे, रेकॉर्डला नाही आहे काहीच. MB कोणी दिले? MB पंचायत समिती गांधी साहेब म्हणून आहेत. कसं काय केलं? जर काम शाखा अभियंता. हो, शाखा अभियंता. त्यांचं काय तुमचा आरोप काय? त्यांच्यावर तुमचं काहीच म्हणणं नाही. मग तेच तर माझं म्हणणं आहे की जर कामच झालं नाही तर कामाची MB कशी झाली? कागदावर तर झाली ना? फक्त कागदच रंगवलेत, प्रत्यक्ष योजनाच नाहीये. अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलाय का तुम्ही? आता हे मी निवेदन सर्वांनीच केलंय. नाही, हे निवेदन वाचल्यात कुठेही तुम्ही निलेश थोरात यांचं नाव नाही घातलं. लिहिले ना, लिहिले, नाव लिहिलेलं. अधिकाऱ्यांची म्हणजे पंचायत समितीचे अधिकारी, तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक ह्या संगनमताने अपहार केला असा तुमचा आक्षेप आहे? आणि ठेकेदार. ठेकेदार. हो. हे कधी लक्षात आलं तुमचा हा सगळं गोंधळ? साधारणतः 2 महिन्यापासून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा चालू आहे. आम्ही प्रत्येक घरी जाऊन विचारतोय की बाबा हे जे नळ कनेक्शनसाठी जो झालेला खर्च आहे हा तुम्ही स्वतः केला आहे की ग्रामपंचायतने दिलाय? तर सगळ्या ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की हा जो खर्च झालेला सगळा आहे तो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने केलेला आहे. ग्रामस्थांची तक्रार आहे का? नळाला पाणी आहे पण ह्या योजनेतून तो खर्च झालेलाच नाही. कुठल्या योजनेतून झाला तो? जलजीवनच्या वेळेस जलजीवन मिशन जी योजना झाली आमच्या गावात कधी झाली ती? 2022 ला. बरं, जलजीवन मध्ये 2022 ला किती पैसे करणार आहे तुमचं म्हणणं? मॅडम, या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आहेत, ते माजी गृहमंत्री होते, सन्माननीय गृहस्थ आहेत. त्यांच्याकडे तुम्ही याबाबत काही विचारणा किंवा मागणी केली का? लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय तक्रार त्यांच्याकडे? नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतः आमदार साहेबांनी यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि हा जो अपहार झालाय याविषयी योग्य तो न्याय आमच्या शेवाळवाडी गाव ग्रामस्थांना मिळवून द्यावा. त्यांना भेटला का?
नाही अजून तर त्यांच्याशी भेटणार आहे का बोलत नाही. आता आम्ही पंचायत समितीला पत्र दिलेलं आहे. ते योग्य ती चौकशी करून गावात सर्वेसाठी येणार आहेत आणि भेटणार पण आहे. बरं, तुम्ही सर जे काय असेल तर ताई आमचा शेवटचा प्रश्न आमचा फक्त युट्यूब माध्यमांचा विचार तुम्ही हे सगळं जे करताय तुमचा स्वतःचा व्यक्तिगत पक्ष कुठला शिवसेना उद्धव बाळासाहेब. जे राजकीय हेतूने तर बदनाम करत नाही ना? नाही नाही शक्यच नाही ही गोष्ट. त्यांना भेटले का आणि तुम्ही हे हो. इथं राजकारण हा विषयच येत नाहीये. आज आमच्या शेवाळवाडी ग्रामस्थांच्या प्रत्येक घरातला हा पैसा आहे. ते त्यांच्यासाठी प्रत्येक घरासाठी आलेला हा पैसा तुमच्या आहे. बरोबर ग्रामस्थ आहेत का सगळे? सगळे ग्रामस्थ आहेत आता आमच्यासोबत. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका आता हीच आहे. जर आम्हाला योग्य तर न्याय मिळाला तर आम्ही पंचायत समितीत उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत याचा एकूण एक पैसा वसूल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ऐका पण एवढा तुम्ही आरोप करताय त्यांच्यावर एक जबाबदार पद आहे सभापती हो, म्हणून. मग या संदर्भात तुमच्यावर काही राजकीय प्रेशर आलं तर कुठं थांबणार आहे का तुम्ही? नाही नाही अजिबात थांबणार नाही. कुठलंही प्रेशर आलं तरी थांबणार नाही. आता जे तुम्ही त्यांचे आरोप करताय ना त्यांच्या तालुक्याचे उच्च पद आहे. तर कुठंतरी ह्याच्यात चौकशी होत असताना अधिकाऱ्याचा दबाव येऊ शकतो. 100% अधिकाऱ्यांना दबाव आहे. कारण आज जवळपास मंगळवारी 8 दिवस होतील आत्ता येत्या. अजूनही त्यांचा मला एकही फोन आलेला नाही की मॅडम आम्ही अमुक अमुक तारखेला तुमच्या गावात येतोय. कुठलाही नाही. मी स्वतःहून त्यांना फोन पण केलेला आता आहे. ग्रामपंचायत सदस्य तेच आहेत ना, अजून आहेत हो ना? आहेत. त्यांना तुम्ही भेटून बोलला का नाही याच्याबद्दल? नाही आम्ही बोलवलं होती सगळ्यांना. मग ते काय आलेच नाही? मीटिंग लावली होती. आलंच नाही कोणी. त्यांची काय भूमिका? ठेकेदार सुद्धा आला नाही. अच्छा. ठेकेदाराला कॉल केलेत मी आणि हा येतो 1 तासात येतो, दुपारी येतो. आता मी इथे नाही आहे नाशिकला आहे. ठेकेदाराने मी त्याला सांगितलं ठेकेदाराला की बाबा तू ये, तू काम कुठं केलंय हे आम्हाला दाखव. बरं, याचं बरोबर बिल- त्याचे जिओ टॅगचे फोटो तर काढले जातात ना काम करताना. नाही, कुठं नाही. काम केलंय मला- माहिती फलक लावावा लागतो. त्या Yes. माहितीचा फलक पण लावलेला नाही कुठं. बरं, बिल काढताना पंचायत समितीने काढलं का ग्रामपंचायतीने काढलं? जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतला निधी वर्ग केला आणि ग्रामपंचायतनी ठेकेदाराला पेमेंट केलं ते. Yes. मग कोणाच्या हस्ताक्षर चेक बरं हे जे चेक वितरण चेक, कोणाच्या हस्ते? सरपंच निलेश विलास थोरात आणि ग्रामसेवक राजाराम रणपिसे. एक